तुम्ही बघू शकता। हे बघा असा हा मॅरिनेट केलेला वरून मस्त कोथिंबीर वगैरे टाकली। एक नंबर काय टेस्ट लागते, कडक एकदम कडक। तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता मागचे तुम्ही जे सर्व ब्लॉग बघितलात ना, तर हा ब्लॉग असा आहे की आजच्याच दिवशी सेकंड डे आपला तो महाडमध्ये। आता आम्ही बनवतोय कौल फ्राय। आता पुढे बघा, आता आतमध्ये आहे ना कौल फ्रायची थोडी मेकिंग चालू आहे ते, आणि म्हणजे चिकन वगैरे मॅरिनेट करतात आणि मी जातोय इकडे आपला लोणेरला बाकीचं सामान जो उरला आहे तो आणायला। तर आपण त्याला जाऊया शॉपिंगला। आणि आता हे व्हिडिओ पुढे बघा कसं बनतंय कौल फ्राय स्पेशल। आता थंडी आहे मस्त, तर आम्ही बनवतोय कौल फ्राय। तर बघा लोकांना जोश आला इकडे, तर चला आपण जाऊया लोणेरला सीधा। हो, आता आम्ही आलोय लोणेरमध्ये। हा बघा लोणेर। आता इकडून घेऊया भाजी आणि माने आपण निघूया। कौल फ्राय मेकिंग। हाय गाइस, वी आर मेकिंग कौल फ्राय। प्लीज डू कम एंड ईट आवर कौल फ्राय काय काय और एल्स एन्जॉय आवर कौल फ्राय। ओके वहिनी, काय काय टाकतात ते तर सांगा। अदरक लसूण पेस्ट, चिकन मसाला, लॉलीपॉप मसाला आहे, चिकन मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला। आता लिंबू पिळणार त्याच्यात, दही टाकणार त्याच्यात आणि मस्त त्याला मॅरिनेट करणार आपलं कोथिंबीर टाकून अजून, आणि मग मस्त मॅरिनेट करून मग आम्ही कौल फ्राय खाणार आहोत। चिकन असं मॅरिनेट करून ठेवलंय, तुम्ही बघू शकता। हे बघा असा हा मॅरिनेट केलेल्या वरून मस्त कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे। आता ह्याला आपण सीधा जायचं आणि कौलावरती फ्राय करून खायचं आहे। तर कौलावरती फ्राय करताना मी दाखवतो तुम्हाला, आणि काय काय आपण यूज केलं आहे त्यामध्ये ते मगाशी तुम्ही बघितलात, जे वहिनी बोलली मगाशी, ते सर्व यूज करून असं आपण मॅरिनेट केलं याला। आता बघा हे पण आता ना कोथिंबीर पण मिक्स करतं त्याच्यामध्ये, म्हणजे ती सगळ्याला लागेल। म्हणजे आता एकदम टेस्टी बनणार आहे। आधी पण खूप वेळा बनवलं आहे, पण असं पहिल्यांदा ट्राय करतो सर्व, कारण की जेव्हा आम्ही बनवायचो एवढा प्रॉपर नाही बनवायचो, फक्त चिकनला सर्व मसाले लावायचो आणि बनवायचो। आता ह्या टायमाला आपला प्रॉपर आहे रेसिपी ही। आणि आता त्या तुम्ही आतमध्ये बघितलं आणि चिकन रेडी झालेलं। तर आता बघा हे ते कौल पण रेडी झालेत आपले। आता हे धुवून वगैरे घेतलेले, अशी आग लावली, 2 विटा लावल्या बाजूला अशाच, म्हणजे थोडी हाईट दिली। आणि आता हे कौल पूर्ण गरम होतात, कारण की आधी गरम करायला लागतात त्यांना तेल वगैरे टाकून, नाहीतर मग चिकन टाकताना जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप टाईम लागतो चिकन शिजायला। आणि आता कसं हे पूर्ण गरम झालं आहे ना, तर आता आपण ह्याच्यावरती ठेवणार ना चिकन, तर मस्त एकदम आपला कौल फ्राय रेडी होऊन जाईल। तर आता हे जर गरम झाल्यावरती चिकन आणूया बाहेर आणि मग सीधा चिकन ह्याच्यावरती ठेवूया। तर बघा चिकन ठेवलेलं आहे, तर जवळ तर घेऊ नाही शकत मी, कारण की ते तेल उडतो आहे। हा बघा कसा चिकनच बॉन्ड झाला एकदम, उसको बोलते कौल फ्राय। हे बघा हा चिकन आहे आपला मस्तपैकी, आणि हा आता हा इकडे देतो आपण। प्रवीणदा ठेवतो वरती चिकन एक एक करून। हा तेल थोडा वन साईड गेला आहे। हाच चिकन असा किती टेस्टी वाटतो, इकडे बघू शकता तुम्ही, एकदम टेस्टी। हे बघा कसा मस्त उडतंय एकदम। थोडी आग जरा जास्त लागले, चिकन पण जास्त आग लागले चांगला। बार्बेक्यू पूरा, ये नेचुरल है अपने गाँव का, नॅचरल बार्बेक्यू। नाही आता पूर्ण आपल्याला लागला हॅलोजन व्हिडिओ काढायसाठी। आता व्हिडिओ मस्त येते एकदम, हॅलोजन लागलाय तर हे बघा हा चिकन हा रेडी, हा कौल, आणि हे आहे तिथे कौल फ्राय खायसाठी रेडी। आता ना आता हे खाऊन बघूया आपण। आता हे खाऊन बघूया चिकन कसा झालाय। एक नंबर काय टेस्ट लागते, कडक एकदम कडक। एक नंबर झालाय। आता फक्त रगडायचं चिकन। थँक्यू प्रवीणला, काय माणसाने आम्हाला बनवून दिलं आज चिकन। तर अशा प्रकारे आपला कौल फ्राय झालेला रेडी, आणि आता आम्ही खातोय कौल फ्राय। आणि ही व्हिडिओ मी आता इकडेच थांबवतो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि तोपर्यंत बाय बाय, कनेक्टेड राहा, चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा, आणि भेटूया आपण पुढे। चला।